मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जानेवारीचा 19वा हप्ता नेमका कुणाला मिळणार याबद्दल आपण अगदी कमी शब्दामध्ये माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी बघा, आज तुम्हाला माहिती सर्वांना की आज रविवार असल्यामुळे आज वितरण होण्याची कोणतीही शक्यता नव्हती, पण मात्र उद्या वितरण होण्याची शक्यता ही दाट आहे। आज 15 तारीख होती आणि आज वितरण हे होण्याची ऑब्वियसली सर्वांना माहीत होतं की आज रविवार असल्यामुळे आज वितरण होण्याची शक्यता फार कमी होती। आणि यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे पुढील 2 दिवस म्हणजे 16 आणि 17 तारखेला वितरण व्हायला काहीही हरकत नाही। त्यामुळे सरकारला पण विनंती आहे की 16 आणि 17 तारखेला लवकरात लवकर वितरण करावे, एवढीच विनंती आहे। बघा, कोणत्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा जो 19वा हप्ता आहे तर तो वितरित होणार आहे, आपण थोडक्यात माहिती घेऊयात। कारण आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी KYC पण दुरुस्ती केलेली आहे, तर त्यांना मिळणार का त्याबद्दल पण आपण थोडक्यात माहिती बघूयात। जर तुम्हाला आतापर्यंत डिसेंबरचा हप्ता आला असेल, म्हणजे प्रचंड लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना अजूनही माहीत नाही की त्यांची KYC सक्सेसफुली झाली की नाही। जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला असेल तर काळजी करू नका, तुमची KYC यशस्वीच झालेली असायला पाहिजे। का बरं? कारण की ज्यांची KYC केलीच नाही तर त्यांना कोणत्याही प्रकारचा हप्ता वितरित झाला नव्हता डिसेंबर महिन्यापासून। म्हणजेच थोडक्यात काय, तर डिसेंबर महिन्यापासूनच KYC बंधनकारक करण्यात आली होती। बंधनकारक ही सर्वांना गोष्ट माहीत असायला पाहिजे, बंधनकारक होती। कधीपासून? डिसेंबरच्या महिन्यापासून। आणि जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला असेल तर याचा अर्थ तुमची KYC यशस्वीरित्या झालेली होती, काही काळजी करायची गरज नाही। आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी असं पण विचारत आहेत की डबल KYC करायची गरज आहे का? तर नाही, आता सध्या नवीन KYC करण्याची लिंकच उपलब्ध नाही। आणि जर तुम्ही यापूर्वी यशस्वीरित्या KYC केली असेल, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला असेल तर तुम्ही काही काळजी करू नका। पण असे असून पण काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा प्रश्न होता, तर तो देखील आपण सोबत क्लिअर केलेला आहे। बघा, डिसेंबरचा हप्ता जर तुम्हाला आला असेल तर तुम्हाला जानेवारीचा 19वा हप्ता पण मिळणार आहे। त्यानंतर बघा, जर तुम्हाला आतापर्यंत नियमित हप्ते आले असतील, नियमित म्हणजे एखादा हप्ता मागे पुढे झाला तरी चालेल, पण डिसेंबरचा हप्ता मात्र तुम्हाला यायला हवा, असे जर नियमित हप्ते आले असतील तर तुम्हाला नक्कीच यावेळेचा देखील हप्ता मिळण्याची शक्यता ही अधिक आहे, म्हणजेच मिळणार आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा की आणखी कोणत्या लाडक्या बहिणींना यावेळेचा हप्ता मिळू शकतो? ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला नव्हता, पण कोणत्या कारणामुळे? DBT इनॅक्टिव्ह होती या कारणामुळे। आणि आता जर तुम्ही ॲक्टिव्ह केली असेल मधल्या काही मागच्या 10-20 दिवसामध्ये, नक्कीच तुम्हाला यावेळेचा जानेवारीचा हप्ता येईल, काही काळजी करायची आवश्यकता नाही। त्यानंतर बघा, आणखी काही अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी बघा की डिसेंबर महिन्यामध्ये खाते त्यांचे बदलले होते, म्हणजे बँक खाते बदलले होते, त्यामुळे त्यांना हप्ता आलेला नव्हता। जर अशा काही लाडक्या बहिणी असतील ज्यांनी डिसेंबरमध्ये बँक खाते बदलले आणि त्यामुळे त्यांना जे एकंदरीत त्यांचा हप्ता आलेला नव्हता, म्हणजे नोव्हेंबरमध्ये जर बदलला असेल तर डिसेंबरमध्ये मिळत नव्हता हप्ता, असं घडतं। बँक खातं बदलल्यामुळे आणि लवकर ॲक्टिव्ह न झाल्यामुळे कधीकधी एखादा हप्ता पेंडिंग पण पडू शकतो। पण इथे सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की जर अननेसेसरी म्हणजे जर तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही खातं बदलू नका। बघा, बँक खाते बदलले असतील तर आता नवीन बँक खाते बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी काहींनी जोडले असेल, शक्यतो वेगवेगळे खाते बँक खाते जोडू नका आणि वेगवेगळ्या बँकेमध्ये नवीन लाडकी बहीण योजनेचे खाते खोलू नका, एवढीच सर्वांना विनंती आहे। कारण एखाद्या वेळेस काय होतं, लाभ बंद पण होतो। त्यामुळे जर तुम्हाला नियमित एखाद्या खात्यामध्ये हप्ता येत असेल तर तेच खातं चालू ठेवा, एवढीच विनंती आहे। असे असून पण काही लाडक्या बहिणींनी डिसेंबरचा हप्ता नवीन खाते खोलल्यामुळे नवीन बँकेमध्ये त्यांना हप्ता आला नसेल तर यावेळेसचा त्यांना हप्ता येईल, नवीन बँकेमध्ये खाते खोलले असेल, DBT ॲक्टिव्ह झाली असेल तर। या व्यतिरिक्त बऱ्याचशा लाडक्या बहिणींची KYC चुकली होती, त्यामुळे त्यांना डिसेंबरचा हप्ता आला नव्हता, काहींना तर नोव्हेंबरपासूनच आला नव्हता, हे सर्वांना माहीत आहे। परंतु हीच बाब आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पण अपडेट दिली होती की कधीपासून KYC चुकल्यामुळे हप्ते थांबलेले आहेत। आता याच्यामध्ये एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती केली आहे, पण KYC दुरुस्ती केल्यामुळे त्यांना 19 जानेवारीचा हप्ता मिळेल का यावेळेचा? तर त्याची दाट शक्यता आहे, त्यामुळेच एकंदरीत आपला हप्ता हा पुढे जातो आहे, अन्यथा आतापर्यंत वितरण झालं असतं। अशा प्रकारे बघा, तुम्हाला जानेवारीचा हप्ता कुणाकुणाला मिळणार याबद्दल तर अंदाज आलाच असेल, परंतु 16 आणि 17 म्हणजे उद्या आणि परवा या वितरणाच्या संदर्भात म्हणजे जानेवारीच्या महिन्याचं वितरण जे आहे ती होण्याची शक्यता दाट आहे आणि शासनाने पण लवकरात लवकर वितरण करावे, एवढीच व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे। कारण प्रचंड विलंब होतो आहे, विनाकारण जास्त विलंब करू नये, एवढीच शासनाला विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा। धन्यवाद।